लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। आता जैसा ऐसी तैसिया नमो तुझ श्रीरामराया, तुझे कृपे रघुवर्य स्तुती वदावया सामर्थ्य। जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला, वैकुंठधिपती विठ्ठल सखा स्वयरा जोडियेला। जो का भूतळवटी भक्त विरक्त विख्यात हा बोधला, त्या श्री संत मानकोजी चरणी साष्टांग मी घातला। निलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम, पानो मासायक चारु चापम नमामि रामं रघुवंशनाथं। पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, नवनाथ महाराज की जय, दत्त वासुदेव हरे। श्री गणेशाय नमः। श्री जय जयाजी भगवंता, पालक नरहरीचा सुता, नरहरी रूपा कंदर्प ताता, अवतारानंत मीरविशी। कथेचं अनुसंधान ग्रंथ करते सांगू लागलेले तर भगवान परमात्मा आहे आणि तो असणारा भगवंत अनेक अवतार घेतो आणि अनेक अवतार घेऊन भक्ताचं संरक्षण करणारा सदुदित भक्ताचा पाठीराखा असणारा असा तुम्ही भगवंत आहात। तरी आता पुढे ग्रंथ बोलवी बरवे रसभरित, मागिल्या दाई मचिंद्रनाथ श्री राज्यात पै गेला। आणि ग्रंथ करते नरहरी वंशामधले धुंडी मालुसूत कवी सांगतायत आता हा ग्रंथ पुढे चालावा आणि श्रोत्यांना आवडावा, त्याच्यासाठी नवरस आहेत आणि त्या नवरस भरित ग्रंथ लिहिण्याची बुद्धी तुम्ही मला प्राप्त करून द्या। पाठीमागच्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यामध्ये गेले आणि स्त्री राज्यामध्ये गेल्यानंतर ना पुन्हा काय झालं ऐका। उपरी जालिंदराचा जन्म यज्ञकुंडी उत्तमोत्तम, उपरी पश्चातापे करून पर्वत धरित निघाला। कालच्या अध्यायामध्ये आपण ऐकलं मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यामध्ये गेले, तिथं मीननाथ नावाचा मुलगा त्यांना झाला। पुन्हा इकडं कौरव कुळामध्ये बृहद्रव नावाचा राजा होता जन्मेजयाच्या वंशामध्ये आणि त्या असणाऱ्या राजाला अग्निकुंडामधून जालिंदरनाथाचा जन्म झाला। त्यानंतर त्यांना पश्चाताप झाला आणि एका पर्वताच्या दरीमध्ये एका असणाऱ्या घोर अरण्यामध्ये रात्रीच्या वेळेला त्यांनी विसावा घेत होते। इथपर्यंतची कथा आपण काल ऐकले। तेथे प्रगटोनी ज्वाळामाळी तो परमस्नेहाचे नव्हाळी, अंकी घेऊनी त्या काळी जन्मकथा सांगितली। आणि ज्या वेळेस रात्रीच्या वेळेला जालिंदरनाथ झोपलेले होते, गुडदुप्प अंधार पडलेला होता, त्यावेळेस अग्निदेव तिथं आले। अग्निदेवानं त्या मुलाला पाहिल्याबरोबर ओळखलं की असणारा आपलाच मुलगा आहे, म्हणून प्रगट स्वरूप धारण केलं मूर्तिमंत जालिंदरनाथांच्या जवळ गेले आणि त्यांची जन्मकथा त्यांना सांगितले। आहे तुकी कथा श्रोती पूर्वाध्यायी संपली होती, आता पुढे अवधानाप्रती श्रवणार्थी मिरवावे। आणि इथपर्यंतची कथा आपण काल ऐकली। जालिंदरनाथापाशी अग्निदेव आले आणि अग्निदेवानं जालिंदरनाथांना सावध केलं, झोपेतून उठवलं आणि झोपेतून उठवल्यानंतर ना पुन्हा इथपर्यंतचीच कथा आपण काल ऐकली। आता इथून पुढे अग्निदेवाचा आणि जालिंदरनाथांचा काय संवाद होतो लक्षपूर्वक ऐका। असो महाराजा द्विमूर्धनी सकळ जन्माची कथा सांगोणी, उपरी बोले कामना म्हणे कोणती बाळा ती सांग। असं म्हणले अग्निदेव त्या जालिंदरनाथाच्या जवळ गेले, त्यांना उठवलं, सगळी त्यांची जन्मकथा सांगितली आणि त्यावेळेस विचारलं की इथं येण्याचं काय कारण आहे, कारण मी राजघराण्यामध्ये यज्ञामध्ये त्या ठिकाणी तुझा जन्म झाला, इथं कशासाठी आला, काहीतरी कामना मनामध्ये असेल, मग काय इच्छा आहे मला सांग। अग्निदेव विचारतात। येरू म्हणे जी महाराजा कामना विरहित मन माझे, आहे परी हितार्थ बुज सकळ जाणसी तू ताता। जालिंदरनाथांनी सांगितलं
मनामध्ये कोणतीच कामना नाही, मला कशाचीच अपेक्षा नाही, कुठल्याही प्रकारची अपेक्षा माझ्या मनामध्ये नाही, माझ्या मनामध्ये कुठलीही इच्छा नाही. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की या वनामध्ये का आला, तर तुम्ही सगळ्यांचं अंतर जाणतात, तुम्हाला माहिती आहे मी का आलो, असं जालिंदरनाथ बोलतात. या नरदेहाची झाली प्राप्ती प्रतिसार्थका ओपी माझे हाती नाही तरी आले तैसे जाती ऐसे न करी महाराजा. अग्निदेवाला जालिंदरनाथ सांगू लागलेत, महाराज या नरदेहाची प्राप्ती झालेली आहे, पण या नरदेहाचं सार्थक झालेलं नाही. कारण असंख्य लोक जन्मतात आणि मरतात, त्यांच्या जीवनामध्ये काही अर्थ राहत नाही. जन्माला आलेलं तर काहीतरी सार्थक झालं पाहिजे, लोकांमध्ये त्या ठिकाणी नाव अमर राहिलं पाहिजे. माणूस मेले तिकडे ठेवा बरं, मला जरा कष्ट मला ठसका लागायला श्रद्धा तू. ते माणूस मेल्यानंतर त्याचं नाव संपत, पण ते नाव अमर राहिला पाहिजे. असं काहीतरी तुम्ही करा आणि करून दाखवा. वाचा, मला काही कळालं नाही. सागवान. या नरदेहाची झाली प्राप्ती तरी सार्थक ओपी माझे हाती नाही तरी आले तैसे जाती ऐसे न करी महाराजा. जालिंदरनाथ सांगू लागलेले आहेत अग्निदेवताला, नरदेहाची प्राप्ती झालेली आहे, मानवाचा जन्म भेटलेला आहे, तो असाच वाया घालवू नका. आयुष्य जात आहे पहार, काळ जपत असे महार, सोहिताच्या घोर वहार, ध्यानी राहा श्रीहरीच्या भगवंताचं ध्यान करा. जन्माचं काहीतरी सार्थक करा, नाहीतरी आला आणि गेला, आला तसा गेला, त्याच्या जीवनामध्ये काही अर्थ राहत नाही, असं लोकांनी म्हणू नये. जालिंदरनाथ होता जन्माला आणि गेला, काहीतरी जीवनामध्ये कर्तव्य करायचे, नाव अमर राहिला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. जालिंदरनाथ सांगतात, जैसा उदक कुंभासाच्या रेथे तो जळ उसके जेथे जेथे परितयाचा विस्तार माहिते काही एक मिरवेना. ऐका महाराज, अग्निदेवताला सांगू लागलेले तर जालिंदरनाथांनी उदाहरण दिलं. तांबे आहे, त्या तांब्यामध्ये पाणी आहे, पण आपण घरात इथपर्यंत तांबे आणताना हेनसाळत करत आणतो आणि त्यावेळेस त्या तांब्यातलं पाण्याचे थेंब जमिनीवरती सांडतात. मग त्या पाण्याचा काही विस्तार होतो का, ती पाणी वाढत जातं का, पडलं तसं जागेवरती ती संपलं जातं, त्या जमिनीमध्ये विलीन होऊन जातं. जसं त्या तांब्यातल्या पाण्याचा विस्तार होत नाही, ते पाणी वाढत नाही आणि थेंब पडल्याबरोबर तिथले तिथं विरून जातो, तसं आपण नाहीये. आपला विस्तार झाला पाहिजे, नावलौकिक झालं पाहिजे, नाहीतर आला तसा गेला, या जगण्याला काही अर्थ नाहीये. जालिंदरनाथ सांगतात, तरी व्यर्थ जन्मुनी मरण की लोकाराचे भाते वरुण ही भाडाईत ग्रंथी रचून व्यर्थशीन वृषभाते. महाराज, जन्मल्यानंतर माणूस मरतो आणि जन्मल्यानंतर मरण फिक्सच आहे. जन्मलेल्या दिवशीच मरणाची तारीख असते, फक्त डिक्लेअर केलेली नसते. त्याच्यामुळे जन्मल्या दिवशीच मरण असतं, लिहिलेलं असतं ते, पण सांगितलेलं नसतं. असो, आता एखाद्या 10 वर्षाच्या लेकराला जर सांगितलं तू म्हातारपणामध्ये मरणार आहे, तर त्यानं आतापासूनच टेन्शन घ्यायचं का? असं म्हणले, अशा पद्धतीने मरण प्रत्येकाला आहे, मरण कोणाला सुटत नाही. पण जन्म आणि मरणाच्या या असणाऱ्या ओघामध्ये जीवनाचं काहीतरी सार्थक झालेलं असतं व्हावं. नाहीतर एखादा भाडेकरू बैल असतो, तो असणाऱ्या आपल्या शेतकऱ्याची तर राब राब राबतो, त्याच्या जीवनामध्ये काही अर्थ नाहीये. तशा पद्धतीने महाराज सांगतात, तरी आता ऐका ताता मिरवेला यशा पूर्व वार्ता त्रिभुवन माझी सत्ता चिरंजीवित्व संपादी. ऐका म्हणले ताता पिताश्री, तुम्हाला सांगतो म्हणले, माझी एकच इच्छा आहे, या संपूर्ण त्रिभुवनामध्ये तिन्ही लोकांमध्ये चिरंजीव व्हावं आणि चिरंजीव या देहानं या असणाऱ्या पृथ्वी तलावरती राहावं, एवढीच माझी इच्छा आहे, असं जालिंदरनाथ सांगू लागले. लोक म्हणती जालिंदर झाला परिमेला नाही ऐकिला ऐसे न करून या देहाला जगमिरवी हे ताता. ऐका, लोकांनी म्हटलं पाहिजे जालिंदरनाथ होते आणि ते आहेत, कारण जालिंदरनाथ मेले गेले असं लोकांनी म्हटलं नाही पाहिजे. कारण हा जो देह आहे, हा देह चिरंजीव झाला पाहिजे आणि चिरंजीव होऊन
तिन्ही लोकांवरती सत्ता गाजवली पाहिजे. म्हणजे आपण आहे तर जगतामध्ये असं आपलं अस्तित्व लोकांच्या लक्षामध्ये आलं पाहिजे. असं काहीतरी करा. अग्निदेवताला महाराज सांगतात. ऐसे ऐकुनी ज्वलना मौळी तुकावणी डोल विमान म्हणे बाळाचे धन्य ज्ञान वया समान नसे की. जालिंदरनाथाचं बोलणं ऐकलं. अग्निदेवानं मान हरवली. धन्य धन्य याचं ज्ञान आहे. अग्निदेव सांगताय. आणि काल ती खेळायला गेलेली लेकरं म्हणत होती ह्याला काही कळतच नाही. संसारातलं ज्ञान त्याच्यापाशी नव्हतं, पण देहाचं सार्थक कसं करावं याचं ज्ञान जालिंदरनाथाकडे आगाध होतं. म्हणून अग्निदेवतेनं सांगितलं याचं जेवढं वय आहे त्या वयापेक्षा जास्त याच्याकडे ज्ञान आहे असा विचार अग्निदेवता करतात. मग त्वरेत द्विमूर्धनी जालिंदरासी स्कंदी वाहुणी अनुसूया नंदन स्थानी त्वरे जाऊनी पोहोचला. आणि मग लगेच अग्निदेवतानं मूर्तिमंत माणसाचं रूप धारण केलेलं होतं आणि जालिंदरनाथाला त्या बाळाला उचललं त्या पर्वतदरीमधून आपल्या खांद्यावरती घेतलं. कारण अग्नीचाच मुलगा आहे, अग्नीतून जन्म झालेला आहे. म्हणून अग्निदेवतेने त्याला आपल्या खांद्यावरती घेतलं आणि बद्रिका आश्रमामध्ये जिथं दत्तात्रय महाराज महादेवजी राहतात त्या दत्तात्रयांच्या दर्शनासाठी जालिंदरनाथाला अग्निदेवता घेऊन निघाले. तेव्हा त्या महाराजा त्रिनंदनास अग्निसी पाहुणे झाला हर्ष. मग पुढे होऊनी हवे वाहनास आलिंगिले सुप्रेमे. आणि भद्रिका आश्रमामध्ये गेले. दत्तात्रय महाराजांनी पाहिलं अग्नी महाराज आले आहेत, अग्निदेव आलेले आहेत. त्यावेळेस दत्तात्रयांना आनंद वाटला. पुढे गेले आणि अग्निदेवाला दत्तात्रय महाराजांनी आलिंगन दिलं. म्हणे महाराजा मम देवता तेजपुंज जेवी सविता कवन कामना वेधुनी चित्ता येथे आलासी महाराजा. त्यावेळेस दत्तात्रय महाराज बोलतायत अग्निदेवताला. अग्निदेवता महाराज तुम्ही आमचे दैवत आहे, कारण अग्नी हा देव आहे. म्हणून तुम्ही कशासाठी आलात? काय तुमच्या मनामध्ये इच्छा आहे, कामना आहे, कोणती अपेक्षा धरून इथपर्यंत आलात? असं दत्तात्रय महाराज अग्नीला विचारू लागले. मग आळशियावरी योग ओघिला गंगोदकी चांग इक्षुदिता धेनु लागुणी माग पय्यपान करवी तसे. दत्तात्रय महाराज तिन्ही त्रिभुवनाचे स्वामी आहेत, मालक आहेत. तिन्ही देवांचे ते अवतार आहेत. पण बोलण्यामध्ये लीनता नम्रता असावी लागते, ती त्यांच्याकडे होती. त्यांनी अग्निदेवताला बोलायला सुरुवात केलं. महाराज आम्ही आळशी आहोत आणि आळशावरती असणारा ओघ पाण्याचा यावा, किंवा आळशी कधी स्नानाला गंगेला जात नसतं, पण गंगेला त्याच्याकडे यावं तशा पद्धतीने तुम्ही माझ्याकडे आलेले आहात. किंवा गाय क्षुधित झालेली आहे, तिला तहान लागलेली आहे आणि तिला कुठंतरी पाणी मिळावं त्या पद्धतीने तुम्ही माझ्या भेटीसाठी आलात. दत्तात्रय महाराज बोलतात की तमाचे होता वेष्टना कधी वटा आला होऊन की मृत्यू समयी पियुष पान पियुषाची गर्वी आग्रहे. किंवा अंधार आहे आणि ते अंधार घालवण्यासाठी हातामध्ये सूर्य प्रत्यक्ष निर्माण झाला आणि सूर्यानं ते अग्नी घालवला. किंवा एखादा मरणार आहे आणि त्या मरताना त्याला अमृताचं पान व्हावं, अमृत त्यानं प्राशन करावं, तो जसं चिरंजीव होतो, किंवा अमृत मिळाल्यानंतर त्याचं मरण संपत, तशा पद्धतीने तुम्ही आलात. ते वीर येथे झाली परी गंगा ओघिली आशावरी मग बैसुनी निकट शेजारी वर्तमान पुसतसे. असं म्हणले. अशा पद्धतीने दत्तात्रय महाराज बोलू लागले. तशा पद्धतीने तुम्ही इथं आलात. एखादा आळशी आहे, त्या आळशाला स्नान घालायला प्रत्यक्ष त्याच्यापाशी गंगा यावी, तशा पद्धतीने तुम्ही इथं आलेला आहात. मग दत्तात्रय महाराज आणि अग्निदेव जवळ जवळ बसले. त्यावेळेस अग्निदेवतेला दत्तात्रय महाराज काय म्हणतात? परी महाराजा द्विमूर्धना हा कोणाचा आहे नंदना एरी म्हणे पंचबाणा शिवदेहीचा हा असे. त्यावेळेस लगेच अग्निदेवतेच्या खांद्यावरती त्यांच्या सोबतीला एक बाळ होतं. दत्तात्रय महाराजांनी पाहिलं आणि दत्तात्रयांनी विचारलं अग्नीला, म्हणली महाराज ही लिकरू घेऊन आला होती, लिकरू कुणाचं आहे? त्यावेळेस अग्निदेवतेने सांगितलं महादेवाचा असणाऱ्या त्या ठिकाणी काम त्यांनी त्या मदनाला जाळून भस्म केला होता आणि तोच मदन अग्नीमधून पुन्हा निर्माण झाला आणि तेच हे बाळ आहे असं महाराज सांगतात. की शिवदेहीचा काम श्रेष्ठ म्या दाहिला हे बोलती स्पष्ट
परी जठरी रक्षिला होता वरिष्ठ आजपर्यंत महाराजा. आणि दत्तात्रय महाराजाला अग्निदेवता सांगतायत महादेवाला राग आलेला होता आणि महादेवाचा जो काम होता तो असणारा काम अग्नीनं दहन केला, अग्नीनं जाळून टाकला असं बोलतात. पण तोच महादेवाचा जो काम होता तुम्ही माझ्या पोटामध्ये आजपर्यंत साठवून ठेवलेला होता अग्निदेवता बोलतात. मग बृहद्रव्याच्या यज्ञकुंडात प्रकट केले या देहाते. तस्मात महाराजा तुमचा सूता तुझी आता संगोपी. आणि अग्निदेवता सांगू लागले दत्तात्रय महाराजांना महादेवाचा जो काम होता तो काम मी जाळून भस्म केला नाही, माझ्या पोटामध्ये मी साठवला. आणि काही दिवसानंतर या कलियुगामध्ये बृहद्रव राजा यज्ञ करत होता. 1 वर्ष त्याचा यज्ञ चालला आणि त्या यज्ञामध्ये हे असणारा काम मी सोडून दिला आणि त्या कामापासून बाळ तनू त्याची असणारी तयार झाली आणि त्याच असणाऱ्या कामामध्ये अवतार घेतला अंतरिक्ष नारायणाने आणि त्याच्यामधून हे असणारा जालिंदर बाळ जन्माला आलं. तुमचाच मुलगा आहे, तुम्ही सांभाळा असं अग्निदेव बोलतात. तरी याचे अनुग्रह देवणी जगमिरवी सनाथपणी. हा चिरंजीव असो शिवकामणी मृत्यू कदा न पावो. आणि महाराज आता हे तुम्ही स्वतः अनुग्रह द्या यांना, कारण मी तुमच्यापाशी घेऊन आलेला आहे. तुम्ही त्रिभुवनाचे मालक आहेत, तुम्ही यांना अनुग्रह द्या. आणि हा आता चिरंजीव झाला पाहिजे, ह्याला कसलंच मरण आलं नाही पाहिजे, कारण महादेवाचा जो काम आहे त्या महादेवाच्या कामापासून याचा जन्म झालेला आहे असं अग्निदेवता सांगतात. प्रमथ दशकर देत वहिला मम जठरी त्यावरी जन्मला. तस्मात श्रेष्ठ उभय पक्षाला चिरंजीव असो हा. ऐका म्हणले हे असणारा महादेवाचा काम आहे, महादेवापासून याचा जन्म झालेला आहे. पण महादेवाचा जो असणारा रेत होतं ते मी असणाऱ्या माझ्या पोटामध्ये साठवून ठेवलेलं होतं, त्यामुळे महादेवाचा मुलगा आहे. मी माझ्या पोटामध्ये अग्नीच्या पोटामध्ये साठवला म्हणून तुम्ही अनुग्रह द्यावा, त्या योग्यतेचा हा मुलगा आहे अशा पद्धतीने अग्निदेवता सांगतात. जैसा लाभल्या रास पियुष उपरी संजीवनी साह्यत्यास. मग तो निर्भय यम सदनास यमापाशी मिरवेल. ऐका महाराज, एखाद्याला अमृत मिळावं आणि अमृत मिळाल्यावर त्याला संजीवनी मंत्र मिळावा, कारण दोन्ही मरणाला मारतं. अमृत पिल्यावर पण मरण येत नाही आणि संजीवनी मंत्र पाठ असल्यावर पण मरण येत नाही. संजीवनी मंत्राने मेलेले जिवंत होता, अमृतानं तसं होत नाही, पण अमृतानं मरत नाही. एखाद्यानं अमृत प्यावं त्याला संजीवनी मंत्र पाठ असावा, मग तो यमाच्या शेजारी यमापाशी जाऊन येऊ शकतो, त्याला मरणाची भीती राहत नाही. तशा पद्धतीने की घृत शर्करेची पडता मिठी कोण कोण म्हणले या कडवटी. का चंद्रावर काची झाली भेटी उजेड काही दिसेना. ऐका म्हणले दही आणि साखर एकत्र त्या ठिकाणी भेटावं. दही साखर एकत्र मिळाल्यानंतर त्याची गोडी आघात असते, त्या गोडीचं वर्णन काय करावं. किंवा चंद्र आणि सूर्य जर संगच उगवले किंवा चंद्राचा प्रकाश आणि सूर्याचा प्रकाश जर एकत्र झाला तर तिथं अंधार उजेडाची काही कमतरता नाही, तिथं अंधार शिल्लक राहत नाही असं अग्निदेवता सांगतात. देवी शिवकामा माझे जठर एक झाली या श्रेष्ठकार. त्यात नारायणानं साचार अंतरिक्ष संचरला. ऐका म्हणले हे असणारा भगवान महादेवाचा काम, त्यांच्यापासून जन्मलेला मुलगा आणि मी माझ्या पोटामध्ये साठवलेला आहे, त्याच्यामुळं तुम्ही अनुग्रह देवा अशा हा योग्यतेचा आहे. आणि या बाळ तनूमध्ये जन प्रवेश केलेला आहे तो 9 नारायणापैकी अंतरिक्ष नारायणाने अवतार घेतलेला आहे, तोही विष्णूचाच अवतार आहे असं अग्निदेवता सांगू लागले. याही उपरांती काय का परी मौजी विराजल्या स्वामी करी. मग ते महात्म्या कोणा परी जगा माझी काय वर्णावे. ऐका म्हणले याच्या नंतर तुम्हाला अधिक सांगतो. म्हणले एखादे असणाऱ्या त्या ठिकाणी मौजी बंधन केलेला आहे आणि तो असणाऱ्या जगताचा स्वामी होतो, कारण तो असणारा ब्राह्मणत्व त्याला प्राप्त होतं. आणि तो स्वामी झाल्यानंतर मग तो जो काही श्रेष्ठ आहे त्याच्या श्रेष्ठपणाचं वर्णन कोणालाही करता येत नाही. मौजी बंधन कोण करतं? ब्राह्मणाच्या ठिकाणी, आणि ते असणारं ब्राह्मण वर्ण जगामध्ये श्रेष्ठ आहे.
त्यांचा पशी आघात ज्ञान असतं, मान्यता त्यांना असते असं अग्निदेव सांगतात. आधी सुवर्ण 16 दामी त्यावरी सुगले हेमकर्णी जडित नवरत्न सुधाळ कोंदणी ते कोण लेऊ म्हणेना. आधीच सोनं आहे आणि ते असणारं सोनं असताना त्याच्यावरती त्या ठिकाणी असणारा पिवळा कलर सोन्यासारखा त्याला भेटावा. मग अशा प्रकारचं जर अलंकार एखाद्याला दिलं तर तो कोण घालणार नाही, कोणाला ते आवडणार नाही. तशा पद्धतीने ही जालिंदर म्हणजे महादेवापासून निर्माण झालेला आणि मी माझ्या पोटामध्ये साठवलेला एवढा योग्यतेचा हा मुलगा आहे. तुम्ही अनुग्रह देवा, त्या योग्यतेचा आहे म्हणून द्या. की आधीचा सुगंध मले अगर मृगमद झाला असे त्यावर त्यावरी शृंगारुणी सुंदर कोणवती घेईना. ऐका म्हणले, मलयागर नावाचा पर्वत आहे, त्या पर्वतावरती चंदन राहतं आणि मलयागर पर्वत त्या चंदनाच्या संगतीनं आधीच सुगंधित झालेला आहे आणि त्यावरती हरणाची जी काय असणारी नाभे आहे त्याच्यामधलं असणारं मृगमध त्या असणाऱ्या पर्वताला सहाय्य व्हावं, मग सुगंधाला काही कमी नाहीये अशा पद्धतीने सांगतात. तस्मात अशा झाल्या गोष्टी वरद करी तव जगात पोजेठी मग जालिंदरा महिपाटी कीर्ती सूर्य मिरवेला. आणि अशा पद्धतीने गोष्ट झालेली महाराज हे महादेवापासून निर्माण झालेला आहे किंवा महादेवाचाच मुलगा आहे हा असणारा जालिंदरनाथ आणि त्याच्यामध्ये आम्ही असणारे जन्म दिलेला आहे, अग्नीमध्ये निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळं आणि तुम्ही जर याला आशीर्वाद दिला, तुम्ही जर याला गुरुमंत्र दिला, तुम्ही जर अनुग्रह दिला तर जगातामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कीर्ती सूर्य याचा असणारा सूर्यरूपी कीर्ती जगामध्ये वाढेल असं अग्निदेवता सांगतात. परी ते पावकी रसावचना वर्षते अमृत घन तेने चातक मना तुष्ट झाले शरीरी. आणि अग्निदेव बोलले, असं बोलल्यानंतर ना दत्तात्रय महाराजाला आनंद वाटला. अग्निदेवाचं बोलणं म्हणजे पावसाचं पाणी आहे आणि चातक पक्षी पावसाच्या पाण्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही पाणी तो पित नाही, म्हणून पाऊस पडल्यावर जसं चातकाला आनंद होतो त्या पद्धतीने अग्निदेवतेच्या बोलण्यावरनं दत्तात्रय महाराजाला आनंद वाटला. मग म्हणे जी महाराजा पूर्वीनाथाची काम तुझा परी 12 वर्ष विजय ध्वजा मजपाशी ठेवी हा. आणि दत्तात्रय महाराजांनी सांगितलं, अग्नी महाराजाला म्हणले तुमची जी इच्छा आहे या जालिंदर नाथाला मी अनुग्रह द्यावा, त्याला चिरंजीव करावं, मी करतो, पण 12 वर्ष याला माझ्यापाशी ठेवा. एवढं सोपं नाहीये, थोर असणारं आघात कष्टही याच्या शरीराला झालं पाहिजे. त्याच्यामुळं तुम्ही याला माझ्यापाशी 12 वर्ष ठेवून जावा, 12 वर्षानंतर तुम्ही या आणि याचं श्रेष्ठत्व पहा असं दत्तात्रय महाराज बोलू लागले. अवश्य म्हणून ज्वाळामौळी म्हणे लक्षणे आपणा जवळी परिमज देखता हस्तमौळी वरद करणी मिरवावा. आणि लगेच अग्निदेवतेने सांगितलं, महाराज ठेवतो तुमच्यापाशी 12 वर्ष, काही अडचण नाही, 12 वर्षानंतर मी त्याला असणारं पाहण्यासाठी येईल, पण आता माझ्या समोर तुम्ही त्या असणाऱ्या जालिंदराच्या बाळाच्या डोक्यावरती कृपेचा हात ठेवा, कारण गुरु दत्तात्रयांचा हात जरी डोक्यावरती पडला ठेवला गेला तरी कृपेचा आशीर्वाद त्याला प्राप्त होईल. त्यामुळं माझ्या समोर त्याच्या डोक्यावरती हात ठेवा, मी जातो. अग्निदेवता बोलतात. मग तो सुपात्र त्रिनंदना अंकी घेता जालिंदर रत्न सकळ कळा ते लागू सांगून विकल्पाते निर्वितसे. मग त्याच वेळेस लगेच ते असणाऱ्या दत्तात्रय महाराजांनी जालिंदराला आपल्या मांडीवरती घेतलं आणि मांडीवरती घेतल्यानंतर ना त्याच्या तोंडावरून हात फिरवला. जो अंतःकरणामधला विकल्प होता तो सगळा असणारा विकल्प दत्तात्रय महाराजांनी घालवला. पहावो कृपेचे सदाटन वाळी वरद हस्ता स्पर्शिता मौळी करणे ओपिता मंत्रावळी अज्ञान काजळी पिटलीसे. पहा म्हणले, दत्तात्रय महाराज ही कृपेची मूर्ती आहे. त्या दत्तात्रय महाराजांनी त्यांची नवाळी, त्यांचं कौतुक फक्त मांडीवरती घेतलं जालिंदरनाथाला आणि मांडीवरती घेऊन आपल्या हाताचा वरदरूपी हाताचा स्पर्श केला आणि कानामध्ये मंत्र सांगितला. त्यावेळेस त्यांचं जे अज्ञान होतं, मूळ बुद्धी होती, ती सगळी मूळ बुद्धी आणि अज्ञान त्यांचं संपलं गेलं. परिमंत्राक्षर अंबुदकार पूर्ण संचरता कर्णपात्र मग ती मही पिके विचित्र ब्रह्मपणे
महाराजांनी जी जालिंदरनाथाच्या कानामध्ये मंत्र सांगितला तो मंत्र म्हणजेच पावसाचा वर्षाव होता. जसं पाऊस पडल्यानंतर ना जमिनीवरती पिकं यावी त्या पद्धतीने कानामध्ये मंत्र पडला आणि मंत्र पडल्याबरोबर जे काय अज्ञान होतं ते अज्ञान संपलं आणि पूर्ण मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे अशा प्रकारचं ज्ञान जालिंदरनाथांना झालं. मग तातची तात अनुपमा चराचरादी स्थावर जंगमा एके रूपी सनातना ब्रह्मप्राप्ती मिरवली. त्याच वेळेस जालिंदरनाथाची पाहण्याची दृष्टी बदलली आणि दृष्टी बदलल्यानंतर ना मग जिथं जिथं पाहिल ते ते ब्रह्म दिसू लागलं. चर आचर जी काय हलणार आहे न हलणार आहे, स्थावर आहे, जंगम आहे अशा प्रकारचं असणार प्रत्येक सृष्टी जे जे बेटी जे भूतान ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा त्या पद्धतीची दृष्टी जालिंदरनाथाची झाले. ऐसा झाले या स्वतंत्र विचार मग करुणी दत्तासी नमस्कार महाराज तो वैश्वानर दृश्यपणे मिरवला. अशा पद्धतीने दत्तात्रय महाराजांनी अनुग्रह दिला. कोणाच्या समोर? अग्नी देवतेच्या समोर. अग्नीच्या समोर अनुग्रह दिल्यानंतर न मग लगेच अग्निदेवतेला आनंद वाटला आणि अग्निदेवता तिथून निघून गेल्या आणि जालिंदरनाथांना दत्तात्रय महाराजापाशी ठेवला. मग दत्तात्रेय आणि जालिंदर विराजले पर्वतगिरीवर मग प्रेमे अभ्यासी चमत्कार दृश्य कळतील. मग जालिंदर महाराज आणि दत्तात्रय महाराज एका पर्वतावरती गेले आणि पर्वतावरती गेल्यानंतर ना तिथं जालिंदरनाथांना जे काही शस्त्रास्त्र विद्या आहे, मंत्रास्त्र विद्या आहे, ती सगळी विद्या दत्तात्रय महाराज शिकवू लागले. मग सवे घेऊन जालिंदराची नित्य गमन करी महिसी स्नान करुणी भागीरथीसी विश्वेश्वराशी नमिताती. आणि मग लगेच जालिंदरनाथाला घेतलं, पृथ्वी तलावरती आलते, गिरी कंदरावरती पर्वतावरती गेले होते, तिथून खाली उतरले, खाली आले, भागीरथीला गेले, त्या भागीरथीचं स्नान केलं आणि असणारे जे काही महादेव जे आहेत त्या असणाऱ्या महादेवाचं काशी विश्वेश्वराचं दर्शन दत्तात्रय महाराज आणि जालिंदरनाथांनी घेतलं. तेथून भोजन पांचाळेश्वरी भिक्षा मागावी कोल्हापुरी निद्रा जयाची मातापुरी माहुरगडा म्हणवितात. आणि दत्तात्रय महाराजाचा नियम आहे. दत्तात्रय महाराज हे असणारं भोजन जे आहेत ते भोजन पांचाळेश्वरला करत होते. भिक्षा कोल्हापूर गावामध्ये मागत होते. कोल्हापूरला जायचं, तिथं भिक्षा मागायची, तिथून पांचाळेश्वरला जायचं, ती भिक्षा घेऊन तिथं जेवण करायचं आणि झोपण्यासाठी मातापूर म्हणजे आता जी माहुरगड आहे रेणुका मातेचं अधिष्ठान त्या असणाऱ्या मातापूरला माहुरगडला निद्रास्थानासाठी दत्तात्रय महाराज रोज जात होते. 5 क्षेत्रामध्ये रोज फिरत होते, रोज त्यांचं वास्तव्य होतं असं सांगतात. असो ऐसे 12 वर्षात नानास्त्रांसहित घेता प्रवीण करी बाळा समर्थ विद्या भांडार भरून या. असं म्हणले. अशा पद्धतीने 12 वर्ष दत्तात्रय महाराजापाशी जालिंदरनाथ होते. 12 वर्षामध्ये त्यांना अनेक शस्त्र अस्त्र विद्या दत्तात्रय महाराजांनी शिकवले. प्रत्यक्ष त्रिमूर्तीचे अवतार दत्तात्रय हे जालिंदरनाथाचे गुरु आहेत. त्यामुळे सगळं शस्त्र अस्त्र सावरी कवित्व त्यांना सांगितलं, शिकवलं. जालिंदराचे दास्य पाहुणा घडी घडी आल्हाद पावे म्हण सकळ विद्येचे रत्ना तया लागी भूषणा ते. जालिंदरनाथाचं दास्य पाहिलं, दास्यत्व निकट केलं त्यांनी आणि ते दास्यत्व पाहिल्याबरोबर दत्तात्रय महाराजाला आनंद वाटला. दास्य भक्तीमध्ये प्रवीण आहे, तत्पर आहे म्हणून आनंद वाटला आणि सगळ्या ज्या काही विद्या आहेत शस्त्र अस्त्र आहेत जालिंदरनाथाला मग दत्तात्रय महाराजांनी परिपूर्ण केलं. वातास्त्रादी जलदस्त्री अग्न्यस्त्र धुमास्त्र वाताकर्षण कामास्त्र पर्वतास्त्र निवेदिले. आणि वायू अस्त्र शिकवलं, पाण्याचं अस्त्र शिकवलं, अग्नी अस्त्र शिकवलं, धूम्रास्त्र सांगितलं, वात आकर्षण मंत्र दिला, वात प्रेरक मंत्र दिला. अशा पद्धतीने सगळे मंत्र शस्त्रास्त्र जालिंदरनाथांना दिले. वज्रास्त्र आणि वासव शक्ती नागास्त्र प्राणाहुती
खगेंद्रास्त्र प्रताप शक्ती मोहनास्त्र सांगितले वज्रास्त्र सांगितलं. त्या वज्रास्त्राला तोड म्हणजे वासव शक्ती आहे, ती वासव शक्ती सांगितली. नागास्त्र सांगितलं. त्या नागास्त्राला तोड कुठलं आहे? गरुडास्त्र, ते गरुडास्त्र सांगितलं. आणि पुढच्याला हरवण्यासाठी मोहनास्त्र दत्तात्रय महाराजांनी सांगितलं. निर्वाणास्त्रादी संजीवनी रुद्रास्त्रानी प्रलयाग्नी विरक्तास्त्र कामसनी मोहनास्त्र सांगितले निर्वाणास्त्र सांगितलं, संजीवनी मंत्र दिला, रुद्रास्त्र दिलं, प्रलयाग्नीचं अस्त्र दिलं, विरक्तास्त्र दिलं, कामास्त्र दिलं. अशा पद्धतीने सगळे अस्त्र प्राप्त करून दिले. दानवास्त्र देवास्त्र पूर्णतम काळास्त्र मिरविती यमादिधम स्तवनास्त्र गती उत्तम जिंकू शके ब्रह्मांड. आणि दानवास्त्र दिलं, देवास्त्र दिलं, कामास्त्र दिलं, काळास्त्र दिलं. ते काळास्त्र कुणाकडे असतं? यमाकडे असतं. त्या यमाबरोबर जरी युद्ध करायची गरज पडली तरी यमाला जिंकता यावं अशा पद्धतीचे शस्त्रास्त्र दत्तात्रय महाराजांनी दिले. कार्तिकास्त्र ब्रह्मास्त्र विभक्तास्त्र धारणास्त्र शापास्त्र आणि मरणास्त्र शस्त्र ही शिकविले पै. कार्तिकास्त्र दिलं, ब्रह्मास्त्र दिलं, जारण मारण तंत्र यंत्र, विभक्तास्त्र दिलं, मरणास्त्र दिलं. ही सगळी अस्त्र म्हणजे मंत्र दिले. आणि ही असणारी मंत्र देऊन पुन्हा शस्त्रामध्ये सुद्धा तत्पर केलं, प्रवीण केला. ऐसा 12 वर्षात सकळ स्त्री प्रवीण केला नाथ आयुष्य भविष्य गमनार्थ सकळ विद्या निरूपिल्या. सगळ्या विद्या सांगितल्या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये. 12 वर्ष दत्तात्रय महाराजापाशी राहिलेले होते, त्यामुळं सगळ्या विद्यामध्ये प्रवीण केलं. आणि प्रवीण केल्यानंतर ना आयुष्य आणि भविष्य, पुढचं होणारं भविष्य जाणण्याचं ज्ञान प्राप्त करून दिलं असं महाराज सांगतात. रसायनादी किमयागार वेद व्याकरणादी निपुण शास्त्र नाटके संगीत सारा जैसो. रसायनादी किमयागार वेद व्याकरणादी निपुण शास्त्र नाटके संगीत सार जयस्वर गंधर्वाते लाजवी. आणि यानंतर मग रसायनादी आहेत, वेद व्याकरणामध्ये प्रवीण केलं, निपुण केलं, नाटक आहे, संगीत आहे, स्वर आहे. एवढा सुस्वर स्वर दिला दत्तात्रय महाराजांनी. जर जालिंदर महाराज गायन करायला लागले तर गंधर्वाला लाजवतील अशा प्रकारचा गायनामध्ये स्वर दिला. शस्त्रास्त्रामध्ये, कवित्वामध्ये प्रवीण केला. ज्योतिष सहाय्यक शरसंगण कोकशास्त्री झाला प्रवीण कामुक दंडगुण ओढण शास्त्राधारे पै केला. ज्योतिष शास्त्र सांगितलं. सहाय्यक म्हणजे धनुष्यबाण कसं चालवायचं, शरसंधान कसं करायचं, लक्ष अलक्ष लक्ष कसं दाखवायचं, कोकशास्त्रामध्ये प्रवीण केलं. आणि शास्त्राच्या आधारानं दंडन मुंडन या सगळ्या शस्त्रास्त्रामध्ये प्रवीण करून टाकलं. जलतरणादी चातुर्य कविता वैदिकी रत्न लक्षण संहिता ब्रह्मज्ञानादी निपुणार्था बोले तैसा चालत असे. पुन्हा पाण्यामध्ये जरी एखाद्यानं टाकलं तरी त्या पाण्यामध्ये किती दिवस राहायचं, पाण्यामध्ये कसं राहायचं त्या पद्धतीने सांगितलं. पाण्यामध्ये तरुण जाण्याची विद्या शिकवली गेली. त्याच्यानंतर वैद्यकीयामध्ये सगळं रत्न ओळखणं, वैद्यक शास्त्रामधलं ज्ञान, ब्रह्मज्ञानामध्ये प्रवीण केलं, निपुण केलं. दत्तात्रय महाराजांनी सगळी विद्या जालिंदरनाथांना शिकवले. सकळा काळाकुसरी सद्विद्येचा पूर्ण भांडारी करुणिनी का परीक्षा परी जगा माझी मिरविला. अशा पद्धतीने सगळ्या कळा कुसरामध्ये, शस्त्रास्त्रामध्ये दत्तात्रय महाराजांनी प्रवीण केलं, तत्पर केलं. आणि मग आता त्यांची परीक्षा घेण्यासाठी किंवा त्यांच्याकडे ज्ञान प्राप्त झालंय का नाही हे पाहण्यासाठी महाराज काय करतात. या परी झाली पूर्ण पुढे दैवते आराधुना वरो पावया कारणे जालिंदरा उतरली. यानंतर ना त्यांना आता सगळे शस्त्रास्त्र जालिंदरनाथाला प्राप्त करून दिले. पण सगळ्या देवांचं वरदान मिळायला पाहिजे. त्या वरदानासाठी किंवा वरदान देण्यासाठी दत्तात्रय महाराजांच्या आज्ञेनं सगळे देव त्या जालिंदरनाथापाशी आकाशामधून स्वर्गातून उतरले. मग तो स्तवनी वैश्वानरा पुढे केला तयार कुमार प्रत्यक्ष होता जालिंदर सद्विद्येसी दाविले. सगळे देव तिथं आले. देव आल्यानंतर देवा
देवांनी ते असणाऱ्या जालिंदरनाथाची स्तुती केली. स्तुती केल्याबरोबर जालिंदरनाथ पुढे आले आणि जी काही दत्तात्रय महाराजापासून प्राप्त झालेली विद्या आहे त्या विद्येचं कौशल्य सगळ्या देवाला दाखवलं. त्यांना आनंद वाटला. पाहुणी विद्या पाररत्ना मान तुकावी द्विमूर्धना धन्य धन्य हा त्रिनंदना वारंवार म्हणत असे. मग ज्या वेळेस दत्तात्रय महाराजाला अग्नीला बोलवलं, म्हणले बघा मी तुम्हाला म्हंटल होतं 12 वर्षाचं चक्कर मारा म्हणून, आता या आणि या जालिंदराकडचं ज्ञान पहा. अग्निदेवतेनं त्या जालिंदरापासून ज्ञान पाहिलं गेलं. आनंद वाटला. धन्य धन्य दत्तात्रय मूर्ती आहे असं वेळोवेळीला स्तवन अग्नी महाराज करतात. या परता त्रिसूता म्हणे महाराजा ऐक मात पूर्णपणे जालिंदरनाथ सद्विद्येश पै झाला. आणि त्यावेळेस जालिंदरनाथ अग्निदेवतेला दत्तात्रय महाराज सांगतात, म्हणले ऐका, तुमच्या मुलाला सगळे शस्त्रास्त्रामध्ये प्रवीण केलंय, सगळ्या विद्यामध्ये पारंगत केलंय, पण तरी सुद्धा एक कार्य राहिलेलं आहे. कोणतं? झाला परी एक वचन एक उरले आराधना दैवत करुणी द्यावे प्रसन्न वरा लागी महाराजा. ऐका म्हणले, सगळ्या शस्त्रामध्ये अस्त्रामध्ये विद्येमध्ये परिपूर्ण असणारे झालेले आहेत जालिंदर महाराज. यांच्यापाशी आता शस्त्रास्त्राची काही कमी नाही, मंत्राची काही कमी नाही. फक्त सगळ्या देवांचं वरदान यांना मिळायला पाहिजे आणि ते वरदान प्राप्त करून द्यावं असं दत्तात्रय महाराज अग्निदेवतेला सांगतात. तरी सकळ दैवतासी नेऊनी भेटवी जालिंदरासी बोल स्वीकारुनी पूर्णतयासी पैसवावे महाराजा. ऐका म्हणले, आता तुम्ही काय करा, जालिंदरनाथाला घेऊन जावा, कारण यांना विद्या मी सगळे शिकवले. आता प्रत्येक देवाची भेटी घडवून द्या, प्रत्येक देवाचं वरदान त्यांना प्राप्त करून द्या आणि सगळ्या देवांचं वरदान मिळालं की त्यांना तपश्चर्याला बसवा, कारण तपानं दिलेली विद्या फलद्रूप होते, म्हणून त्यांच्याकडून तप करून घ्या. दत्तात्रय महाराज सांगतात. मग अवश्य म्हणून वैश्वानरा स्कंदी वाहिला जालिंदरा भुवनत्रयी समग्र फिरोनी ओळखी दैवते. असं म्हणले. मग अग्नी महाराजांनी जालिंदरनाथांना आपल्या खांद्यावरती घेतलं आणि खांद्यावरती घेऊन प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तिथं जी कोणची देवता आहे ती देवतेची ओळख करून अग्नी देवता देऊ लागले. असो ती स्थाने दैवते नामे सांगता वैकरी सुमध्यमे तरी दुबार कथा ग्रंथ महात्मे पडत राहे महाराजा. ग्रंथकर्त्यांनी सांगितलं अनेक देवता जगामध्ये आहेत, अनेक तीर्थ आहेत आणि पाठीमाग सुद्धा या ग्रंथामध्ये मी देव सांगितलेले आहेत. कोणते कोणते देव आले, कोणी कोणी कोणा कोणाला वरदान दिलं, देव तीच आहे, नाव काय बदलणार नाही का, देव लोक तीच राहणार आहे. मग त्याच देवांची नावं परत परत कशाला घ्यायचं, अध्याय वाढेल वय वाढतील म्हणून सांगतो ऐका. पूर्वी मच्छिंद्राचे कारणी निरोपिली स्थाने दैवते नामी नागपत्रे अश्वत्थधामी सूर्यकुंड उपदेशिले. दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलंय, ग्रंथकर्ते सांगतात मच्छिंद्रनाथ ज्यावेळेस सूर्याची आराधना करत होते त्यावेळेस मच्छिंद्रनाथाला सगळे देवता प्रसन्न झालेली होती आणि त्यांना प्रसन्न झाल्यानंतर ना त्यांनी अश्वत्थ पिंपळाच्या झाडाखाली ते असणारी 12 कुंड होती, त्या असणाऱ्या कुंडामधून सूर्यदेवाची आराधना केली असं महाराज सांगतात. जे जे मच्छिंद्रे केले संधाना सकळ दैवते प्रसन्न ते ते दाविले द्विमूर्धने वरा लागी ओपिले. जे जे मच्छिंद्राने केलं होतं ते तेच जालिंदरनाथाकडून अग्निदेवतेनं करून घेतला आणि जे जे देव मच्छिंद्रनाथाला वरदान देण्यासाठी आले होते त्याच सगळ्या देवांना जालिंदरनाथाला वरदान देण्यासाठी बोलवलं आणि वरदान प्राप्त करून दिलं. 52 विराजी जलदेवता पाताळ भुवने स्वनाथा तिथुक्यासी करुणी प्रणिपाता वर लागी ओपिलेसे. 52 वीर आहेत, पाण्यामधले राहणारे देवता आहेत, पाताळामध्ये राहणारे देवता आहेत. मग वरुण देव असेल, चंद्र इंद्र वरुण गण गंधर्व यक्ष किन्नर सर्व असतील, त्या सर्व देवांना बोलवलं आणि त्यांच्याकडून वरदान जालिंदरनाथाला द्यायला सांगितलं. परिदैवते वर देवणी त्यासी सांगाती झाली पूर्ण तपासी तेने पावेला सकळ सिद्धीसी ऐसे सकळ वदले ती. पण त्या पद्धतीने असं म्हणले देवतांनी सांगितलं अग्निदेवतेला, महाराज आम्ही यांना वरदान देतो,
पण आम्ही दिलेलं वरदान त्यांना जर फलद्रूप व्हायचं असेल तर यांना तपश्चर्याला बसवा असं सगळ्या देवांनी सांगितलं. मग जालिंदरनाथाला अग्निदेवतेने घेतलं आणि बद्रिका आश्रमामध्ये आले. ते ऐकून द्विमूर्धना पाहत झाला बद्रिका वन. तेथे 12 वर्षे नेम करून तपा लागी बैसला. सगळ्या देवांचं बोलणं अग्नीनं ऐकलं आणि अग्नीने विचार केला. ठीक आहे म्हणले, जालिंदरनाथाला 12 वर्षासाठी तपश्चर्याला बसू. तिथून बद्रिका आश्रमामध्ये आले आणि बद्रिका आश्रमामध्ये तपश्चर्याला 12 वर्षासाठी बसवलं. लोहकंटकी चरणांगुष्ट वातग्रहणी आहार पुष्ट मुखी रामनाम पाठ भ्रमिदृष्टी निर्मिलीसे. लोखंडाच्या खिळ्यावरती पायाचा अंगठा ठेवून त्याच्यावरती उभा राहायचं. 12 वर्ष फक्त वारा येईल, वाऱ्याने उडून पालापाचोळा येईल. ती पालापाचोळा आणि वाऱ्याचं सेवन करून जीवित्व रक्षण करायचं. अशा प्रकारे 12 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आणि 12 वर्ष मुखामध्ये रामनाम स्मरण होतं. रामनाम स्मरणानं सगळी जी काही दृष्टी आहे ती दृष्टी ब्रह्ममय झाली असं सांगतात. तव त्याचा तप पाहुन दैवते तुकविती झाली मान. आपुलाले वाहनी आरोहण करून आली दया ठाया. आणि असं म्हणले. अशा पद्धतीने मग त्याचं तप खडतर पाहिलं जालिंदरनाथाचं. सगळ्या देवतेला आनंद वाटला. मग देवता आले, आपापले जे काही वरदान आहे ते वरदान जालिंदरनाथाला प्राप्त करून दिलं आणि प्राप्त केल्यानंतर ना पुन्हा विमानामध्ये बसले आणि देवलोक आपापल्या घरी गेले. ब्रह्मा विष्णू महेश्वर अनेक दैवते आली अपार. तपशांती करून साचार स्थानी गेली आपुल्याला. आणि त्यांचं तप समाप्ती करण्यासाठी ब्रह्मदेव आले, भगवान श्री विष्णू आले, महादेवजी आले. यांच्या समवेत सगळी देवता त्या बद्रिका आश्रमामध्ये आले. त्यांच्या 12 वर्षाच्या तपाचं सांगता केली आणि ते तप सांगता करून सगळे आपापल्या ठिकाणाला निघून गेले. बद्रिकाश्रमी बद्रीनाथ तेने उभयता सुता. आपुल्या जवळी त्रिरात्र ठेवून या घेतलेसे. बद्रिका आश्रमामध्ये आराध्य दैवत असणारे महादेवजी राहतात. त्या महादेवाने जालिंदरनाथाला आपल्या सोबतीला 3 दिवस आणि 3 रात्र सोबतीला ठेवून घेतला. ठेविले परी भविष्य कथुना सांगता झाला पंचानन. सत्य लोकाते ब्रह्मभुवन तेथे वर्तले विपरीत. मग महादेवापाशी सगळे असणारे ब्रह्म विष्णू महेश अग्निदेवता आणि जालिंदरनाथ राहिले. राहिल्यानंतर महादेवानं सांगायला सुरुवात केली. काय सांगितलं? जे भविष्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे ते होणारं भविष्याचं कथन जालिंदरनाथाला, अग्निदेवतेला आणि इतरत्र देवांना महादेवजी सांगू लागले. म्हणाला ते कोणत्या रीती ब्रह्मतनया सरस्वती. 12 वर्षे दिव्यमूर्ती रेखिली से शृंगारी. आणि महादेवाने सांगायला सुरुवात केली. म्हणली ऐका, सत्य लोकामध्ये ब्रह्मभुवन आहे. ब्रह्मदेवी सत्य लोकामध्ये राहतात. पण त्या ब्रह्मभुवनामध्ये एक विपरीत कथा घडलेली आहे. तेच तुम्हाला सांगतो. ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती आहे. अतिशय सुंदर आहे, लावण्याची खान आहे आणि ती असणारी सरस्वती अतिशय 12 वर्षाची कुमारिका दिसू लागली. त्यावेळेस तिचं स्वरूप लावण्य सुंदर दिसू लागलं. जिचे मुख पाहता भद्र रेखला वाटे पूर्ण चंद्र. केश कुरळ आकाशमंद वेष्टित वाटे पाहता की. त्या सरस्वतीचा मुखचंद्र पाहिल्यानंतर ना जसा पौर्णिमेचा चंद्र दिसावा तशा पद्धतीने सुंदर आणि शोभिवंत ती असणारी सरस्वती दिसत होती. केश कुरळे होते आणि तिचं असणारं लावण्य जरी बोलायला लागली तरी दाताचा उजेड बाहेर पडत होता. अशा प्रकारचं सरस्वतीचं स्वरूप महाराज सांगतात. या परिपूर्ण आणि कैवती शृंगार रेखिला हेम मुक्ती. ते मुक्त न वाटे नक्षत्र प्राप्ती शृंगाराते मिरवले. यानंतर ना ती तरुण होती, युवती होती, 12 वर्षाची कुमारिका होती. त्यामुळे ती सुंदर दिसू लागलेली होती आणि तिचे असणारे तिने शृंगार केलेला होता. जसं चांदणे आकाशामध्ये चंद्राच्या शोभावतीला नक्षत्र असावे, ते नक्षत्र चांदणे असेल तर चंद्र शोभिवंत दिसतो. तशा पद्धतीने ती कुमारिका सरस्वती दिसू लागले. अपार रत्नी आगळा स्कंद वेष्टित भौरसाळा. ती भुवनी रत्न किळा
नक्षत्रासम मिरवली. आणि अनेक रत्न तिनं अंगावरती परिधान केलेले होते. तिचे असणारे खांदे अतिशय सुंदर दिसत होते. आणि ती असणारी जी काही सरस्वती होती ती सरस्वती या त्रिभुवनामध्ये जसं आकाशामध्ये नक्षत्र चांदण्या दिसाव्या तशा असणाऱ्या त्रिभुवनामध्ये सुंदर दिसू लागले. कंचुक वेष्टना दाट करुणी त्यात कंदुका समान इंदू तरणी कुच विराजती हृदय स्थानी चिरपदाते मिरवे पै. अतिशय सुंदर अशा प्रकारचं तिचं असणारं स्वरूप होतं. आणि ते असणारं स्वरूप पाहिल्यानंतर ना कोणालाही तिच्या असणाऱ्या कामामध्ये त्या ठिकाणी मोहन पाडेल. समोरच्याला मोहन पाडण्याचं वैशिष्ट्य किंवा एवढं स्वरूपता त्या असणाऱ्या सरस्वतीकडे होती. महाराज सांगतात हरिकटिते कटाकृती जानू कर्दळी स्तंभणीती सरळ पोटऱ्या चरण स्थिती गजगामिनी मिरवते. आणि ती असणारी सरस्वती तिची असणारी कंबर लहान होती. आणि तिच्या असणाऱ्या मांड्या केळीच्या पानासारख्या असणाऱ्या सुकुमार होत्या, सुंदर होत्या. अशा प्रकारची सरस्वती. आणि त्या सरस्वतीला ब्रह्मदेवानी पाहिलं. ऐसी तनया पाहता दृष्टी तो कामोदेला सहज पोटी मग विधी नो हे तो विधी परमेष्ठी कुबुद्धी ते संचरला. आणि अशा पद्धतीने ब्रह्मदेवाने एकदा सरस्वतीला पाहिल्यानंतर त्या सरस्वतीचं स्वरूपावरती ब्रह्मदेवजी भाळले गेले. आणि भाळल्याबरोबर मग त्या सरस्वती बद्दलचा काम ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये जागृत झाला. तो काम बळे उन्मत कुमारी मागे लागत धावता धावता विने पात झाला विधीचा ते धवा. आणि मग सरस्वतीला पाहिलं. सरस्वतीच्या मागे ब्रह्मदेव पळू लागले. काम भावनेनं त्या सरस्वतीच्या पाठीमागे ब्रह्मदेवजी निघाले. आणि निघत असताना त्यांचा असणारं वीर्य पतन झालं. आणि ते असणारं काम जो होता तो काम पृथ्वी तलावरती पडला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. वातचक्राचा बळ नेट बुंद पावला मै पाट परिमहेंद्रीचे वनिया चाट दिग्गजेक निजलासे. आणि त्यावेळेस ब्रह्मदेवानं सरस्वतीला पाहिलं. सरस्वतीला पाहिल्याबरोबर त्यांचं असणाऱ्या त्या ठिकाणी रेत पडलं गेलं. वाऱ्याच्या वेगाने ते असणारं रेत एका पर्वतावरती हिमालय प्रदेशामध्ये एक दिग्गज म्हणजे मोठा असणारा हत्ती, तो हत्ती त्या ठिकाणी वनामध्ये झोपलेला होता. निजला परी कर्णरंध्रात येऊनी पडिले बिंदू रेत त्या रेता ते जीव व्यक्त प्रबुद्ध नारायण संचारला. आणि हिमालयाच्या प्रदेशामध्ये एक असणारा मदमस्त झालेला हत्ती. आणि तो हत्ती झोपलेला होता. त्या हत्तीच्या कानामध्ये ब्रह्मदेवाचं रेत येऊन पडलं. आणि त्याच हत्तीच्या कानामध्ये प्रबुद्ध नारायण 9 नारायणापैकी त्या प्रबुद्ध नारायणानं त्याच्यामध्ये संचार केला, अवतार घेतला. परी त्याचे लोटले बहुत दिन झाले चतुरावृत्ती युग प्रमाण द्विजा लागे नाही मरण चिरंजीव असती ते. असं म्हणले त्याला अनेक दिवस झाले. 4 युग प्रमाण त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. पण तो असणारा दिग्गज जो होता तो हत्ती होता. त्या हत्तीला मरण नव्हतं असं सांगतात. अष्टदिशी अष्टदिग्गज महादित्य ते महाराजा त्यातील एक तेजपुंज निजला आहे महाराजा. आणि त्या हिमालयाच्या प्रदेशामध्ये जो हत्ती होता तो हत्ती कोण होता? 8 दिशेला अष्टमहादिग्गज नेमलेले आहेत. आणि ते अष्टमहादिग्गज चिरंजीव आहेत. कितीही कालचक्र गेलं तरी त्यांना मरण नाही. आणि त्याच अष्टमहादिग्गजामधला एक हत्ती त्या हिमालयाच्या प्रदेशामध्ये झोपलेला होता. आणि त्याच हत्तीच्या कानामध्ये प्रबुद्ध नारायणानं अवतार घेतला किंवा त्यांच्या कानामध्ये प्रवेश केला. प्रबुद्ध नारायण विख्यात अवतार दीक्षा दे अस्तित त्या दिग्गजाच्या कर्णविवरात सुशोभित आहे की. महादेवजी जालिंदर नाथाला सांगतायत की तुम्ही आता काय करा, जावा त्या हत्तीच्या कानामध्ये. प्रबुद्ध नारायणाने तिथं असणारा जन्म घेतलेला आहे, अवतार घेतलेला आहे त्या हत्तीच्या कानामध्ये. पण ते बाळ त्या हत्तीच्या कानात तसंच आहे. त्याला बाहेर काढणारं कुणी आलंच नाही, कारण तो हत्ती मदमस्त आहे. आणि हत्ती महाभयंकर आहे, ते एकाला कोणाला आवडत नाही. त्यामुळे ते हत्तीला थांबून त्याच्या कानातून ती लेकरू बाहेर काढायचंय, तेवढं सामर्थ्य कोणाकडेच नाही. महादेवजी सांगतात बालतनु बालकार किरणी हरिते पावे निजनयनी
तो जालिंदरे शिष्य करोनी महिलागी मिरवावा. आणि भविष्यामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे, तो जो हत्तीच्या कानामधून प्रबुद्ध नारायण अवतार घेतील, जन्म घेतील, त्याच प्रबुद्ध नारायणाला जालिंदरनाथाचे शिष्य त्यांनी व्हावं आणि जालिंदराचं शिष्य होऊन या जगामध्ये त्यांनी प्रख्यात व्हावं, असं पूर्वी भविष्यामध्ये लिहिलेलं महादेवजी सांगू लागले. करुणोदय त्याचा झाला म्हणून कानी नाम त्याला. ऐसे ऐकोनी शिववचनाला वैश्वानर बोलत असे. आणि त्याचा जन्म हत्तीच्या कानातून होणार आहे आणि हत्तीच्या कानातून झाल्यानंतर ना कानिफ अशा प्रकारचं नाव त्याला पुढे त्यानंतर ठेवावं, असं महादेव पुढचं नियोजन सांगत होते. आणि महादेवाचं बोलणं ऐकत असताना अग्निदेव बोलू लागले. काय बोलतात? म्हणे महाराजा फार बरवे आपण बदला दितुके अपूर्व परी गजके विदारावा मालागी दाखवा. त्यावेळेस अग्निदेवताने विचारलं महादेवजीला, म्हणली महादेवजी तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, पण तो असणारा हत्ती कुठं आहे आणि तो हत्तीचं ठिकाण कुठं आहे ते आम्हाला सांगा, असं अग्निदेवता महादेवाला बोलतात. जैसी उदया निली गोष्टी तैसी दाखवा प्रत्यक्ष दृष्टी. सूर्य जयद्रथ पाठपोटी मिरवावा महाराजा. ऐका म्हणले, सांगू लागले. अग्निदेवता विचारू लागले, तुम्ही आता सांगितलं त्या हिमालय प्रदेशामध्ये एक हत्ती आहे, त्या हत्तीच्या कानामध्ये प्रबुद्ध नारायणाने अवतार घेतलेला आहे, जावन ते असणाऱ्या हत्तीच्या कानातून ती लेकरू बाहेर काढा पण दाखवा. जसं तुम्ही आता सांगितलंय तसं दाखवा, प्रत्यक्ष दाखवा. कृष्णाने सांगितलं होती ही सूर्य आणि हा जयद्रथ बाण सोडून मारून टाक, कारण त्या असणाऱ्या जयद्रथाला अर्जुनाने शपथ घेतली होती, सूर्य मावळायच्या आधी मी त्याला मारणार. आणि कौरवांनी त्या असणाऱ्या जयद्रथाला सगळ्या सेनेमध्ये लपवून ठेवलेलं होतं. कृष्णाने विचार केला, सूर्य जर मावळला आणि जयद्रथ जर मेला नाही तर अर्जुनाला मारावा लागेल, म्हणून दिवसात सुदर्शन टाकलं, सूर्याला लपवलं गेलं आणि सूर्याला लपवल्यावर अंधार पडला. लगेच कृष्णाने सांगितलं अर्जुनाला, अंधार पडला आता जीव द्यायला तयार हो. पण जीव देताना जशी बायको सती जाते तशा पद्धतीने तू धनुष्यबाण घे आणि त्या अग्नीमध्ये प्रवेश कर. अर्जुनानं धनुष्यबाण घेतलं. कृष्णाने सांगितलं नुसतं घेऊन उपयोग नाही, धनुष्याला बाण लाव. अर्जुनानं धनुष्याला बाण लावला, त्या अग्निभोवती फेऱ्या मारू लागला. तेवढ्या भगवंतानं सुदर्शन काढलं आणि लगेच कृष्ण अर्जुनाला सांगितलं हा सूर्य आणि हा जयद्रथ उडव मुंडकं. लगेच अर्जुनानं बाण सोडला, मुंडकं उडवलं. तसं तुम्ही महाराज फक्त आम्हाला सांगू नका, तिथं चला आणि तो हत्ती कुठं आहे ती दाखवा, असं अग्निदेवता बोलतात. फार बरवे उत्तम झाले एकटे मयी ममता नुले त्याचे पृष्ठी रक्षक भले निर्माण केले महाराजा. ऐका म्हणले, खूप झालं, हत्तीच्या कानात त्याचा जन्म आहे. एक तर ती लेकरू लहान आहे आणि हत्तीचा कान म्हणजे त्याचं संरक्षण आहे. ते हत्तीपर्यंत कोणी येणार नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं संकट नाही तिथं. अशा प्रकारे अग्निदेवता बोलू लागले. तरी आता कृपा करून दाखवावे गजस्थान अवश्य म्हणून उमर म्हण त्रिवर्गादी चालले. म्हणून अग्निदेवतेनं महादेवाला सांगितलं महाराज तो हत्ती कुठं आहे ते हत्तीचं ठिकाण दाखवा. लगेच महादेवजी, जालिंदरनाथ आणि अग्निदेव तिघेजण त्या असणाऱ्या हिमालय प्रदेशामध्ये हत्तीला पाहण्यासाठी निघाले. आले बाबा. त्रिवर्गाचे तेजाद्भूत दिशा व्यापोनी शिरले गगनात जैवी चंद्र सूर्याचे तेजात अग्नि संचारे तिसरा. असं म्हणले, अशा पद्धतीने त्रिवर्ग आहेत ते अग्नी महाराज आहेत, अग्नीचंही तेज आहे, जालिंदरनाथ आहे आणि महादेव हे असणारे तिघेजण निघाले. आणि तिघाचं तेज जर पाहिलं गेलं तर दश दिशा व्यापून गेले त्यांच्या स्वरूपानं. एवढं दैदिप्यमान तेजस्वी तिघेजण त्या हत्तीला शोधण्यासाठी पुढे निघाले. की एक रुद्र एक विष्णू ती जाऊ देला कमळा तनू की चंद्राचळ द्रोणाचळ गणू मंदाराचळ तिसरा पै. एक महादेवजी असावे, एक भगवान श्री विष्णू असावे आणि तिसरे असणारे ब्रह्मदेव किंवा द्रोणागिरी पर्वत आहे, चंद्राचळ आहे किंवा मंदिराचळ आहे. अशा प्रकारचे तीन पर्वत एकत्र यावे, ह्या त्रिमूर्ती एकत्र यावे. तशा पद्धतीने अग्निदेव, जालिंदरनाथ आणि महादेवजी तिघजण निघाले. की एक शुक्र बृहस्पती त्यात काचेश्वर मूर्ती की अमृत संजीवनी युक्ती तिसरा अमर मिरवला.
शुक्राचार्य आहेत, दैत्याचे गुरु, देवांचे गुरु बृहस्पती आहे, आणि त्याच्यामध्ये कच महाराज आहे, ज्यांना संजीवनी विद्या प्राप्त झालेली आहे. हे तिघजण एकत्र यावे, तशा पद्धतीने हे तिघजण त्या हत्तीला शोधायला निघाले. की एक परीचा एक चिंतामणी, तिसरा निघतो प्रतापखानी. आयते त्रिवर्ग हिमाद्री स्थानी प्रवेश करीते पै झाले. एक परीस असावा, एक चिंतामणी असावा, आणि एक असणारा कौस्तुभ असावा. अशा प्रकारचे 3 मणी एकत्र यावे, तशा पद्धतीने हे तिघे जण महादेवजी, अग्निदेव आणि जालिंद्रनाथ त्या हिमालय प्रदेशामध्ये त्या हत्तीला शोधायला निघाले. तो पहिला हिमाद्री पर्वत दिसे शेवटी, दिग्गज मूर्ती महाविक्राळ स्थूळ वटशक्ती पर्वता समा देखिला. आणि ते असणारे हिमालय पर्वतावरती ही तिघे जण जाऊन पोहोचले, आणि पोहोचल्याबरोबर त्या हिमालय पर्वतावरती त्या हत्तीला पाहिलं. भयंकर असणारा तो हत्ती, आणि तो हत्ती त्या ठिकाणी झोपलेला, हत्तीची मूर्ती ह्या तिघा जणांनी पाहिले. देखताची उमावर म्हणे हा गज प्रतापी तीव्र, कदा नव्हे मनी स्थिर माधवीला समरापणासी. आणि त्या हत्तीला पाहिलं. हत्तीला पाहिल्याबरोबर महादेवाने सांगितलं कोण जाणार आहे हत्तीच्या जवळ, कारण हत्तीच्या कानातून एका बाळाला बाहेर काढायचंय. मग हे असणारे हत्तीच्या जवळ कोण जाणार? जो बी कोणी हत्तीच्या जवळ जाईल त्याच्या बरोबर युद्ध करण्यासाठी हा हत्ती समर्थ आहे, त्याच्या बरोबर समर माजवील. मग अशा प्रकारच्या हत्ती बरोबर युद्ध कोण करील? महादेवजी बोलतात. तरी तयासी कैसी युक्ती करावी न राहे स्थिरत्व गती, मग जालिंदर तीव्र युक्ती बोलता झाला शिवाते. महादेवाने सांगितलं हत्ती स्थिर राहावा, हत्ती शांत उभा राहावा. अशी काय युक्ती करावी? कारण हत्ती हा स्थिर राहणार नाही. आपल्यापैकी कोणी जरी हत्तीच्या समोर गेला तरी हत्ती त्याला मारण्याचा प्रयत्न करील. त्यामुळे हत्तीला स्थिर करण्याचं काम कोण करील? असं ज्यावेळेस महादेवजी बोलले त्यावेळेस जालिंदरनाथ आपल्या प्रतापानं बोलायला सुरुवात केली. हे महाराजा उमावरा माझी या मस्तकी वरद कर, आत्री सुते ठेविला थोर त्याचा चमत्कार पाहता. जालिंदरनाथांनी बोलायला सुरुवात केली. म्हणले महाराज, माझ्या डोक्यावरती दत्तात्रय महाराजांचा कृपेचा हात आहे. दत्तात्रय महाराजांनी मला शस्त्रास्त्र विद्या शिकवले, आणि त्या विद्येचं कौशल्य कौतुक तुम्हाला दाखवतो, असं जालिंदरनाथ महादेवाला बोलतात. ब्रह्मांड मिरवल्या तीव्रपणी तेही विसावेला शूळ पाणी, मग या गजाची अपार करणी कोटवरे उरे महाराजा. जालिंदरनाथांनी बोलायला सुरुवात केलं. महादेवजी, संपूर्ण ब्रह्मांड जरी तप्त झाले किंवा ब्रह्मांड जरी ढासळायला लागलं तरी त्या ब्रह्मांडाला सावरण्याचं धीर देण्याची ताकद माझ्यापाशी आहे. पण त्या आकाशाशी धीर बळ देणारा असणारा मी एवढा बलवान आहे. मग एक हत्तीची कथा माझ्या पुढं काय? हत्ती माझ्या पुढं बलवान आहे असं जालिंदरनाथ बोलतात. प्रळय काळ कृतांत शमे तोही शांत वेला उत्तमोत्तमे, तो दिग्गज तीव्रता प्रकाम कोठे असेला महाराजा. अहो महादेवजी, या सृष्टीमध्ये प्रलय काळ जरी निर्माण झाला तरी ती प्रलय काळ शांत करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. मी माझ्या शस्त्रास्त्र विद्येवरती प्रलय काळाला सुद्धा थांबवेल, त्यालाही शांत करेल. मग या हत्तीला शांत करण्यातून थांबवण्याचं काय अवघड आहे असं जालिंदरनाथ बोलतात. वाटगती चक्रराटी तेही कुंठित होईल जेठी, मग मित्र संहदना भवकोटी स्थिर कैसा होईना. ऐका म्हणले, वाऱ्याच्या वेगाने सूर्याचा रथ चालतो, मग त्या वाऱ्याच्या वेगाला थांबवण्याची माझी ताकद आहे. किती जरी वेगाने वारं चाललं तरी मी त्या वाऱ्याला थांबवू शकतो. मग सूर्याच्या रथाला थांबवण्याचं काय अवघड आहे? तशा पद्धतीने हे हत्तीला शांत करणे एवढी ताकद माझ्याकडे आहे, जालिंदरनाथ सांगतात. तनन्याये ब्रह्मांड जितिका पावे हा गज कान स्थिरता, तरी महाराजा चमत्काराता निज दृष्टी विलोकी. तशा पद्धतीने महाराज, हे ब्रह्मांड जिंकण्याची ताकद माझ्याकडे आहे. ब्रह्मांडामध्ये जरी प्रलय निर्माण झाला तरी या ब्रह्मांडाला स्थिर करण्याचं ताकद माझ्याकडे आहे. आणि तिथे एक हत्तीची कथा मला काय सांगता, एकाच क्षणामध्ये या हत्तीला स्थिर करतो, शांत करतो, माझे विद्याचं कौशल्य दाखवतो असं जालिंदरनाथ महादेवाला बोलतात. मग कक्ष माझी भस्म जोळी करतर्जनी चिमुटी ओळी, मोहनास्त्र
अधून काळी जपता झाला महाराजा. आणि लगेच त्यावेळेस दत्तात्रय महाराज अग्निदेव जालिंदरनाथांनी सांगितलं, महाराज बघा म्हणले माझी ताकद. मग आपल्या असणाऱ्या जोळीमध्ये हात काढला, त्याच्यामधून भस्माची मुठी घेतली आणि त्याच्यावरती मोहन अस्त्र मंत्र म्हटला, मोहन टाकण्याचा. आणि ती असणारी विभूती जालिंदरनाथाची त्या हत्तीच्या कपाळावरती लावले. मौनास्त्रामागे पवित्र प्रेरित झाला स्पर्शास्त्र जपोनी या शुद्ध मंत्र भस्माची मुठी सोडित असे. जालिंदरनाथाने त्या असणाऱ्या भस्मावरती पहिलं मोहन अस्त्र टाकलं आणि मोहन अस्त्राच्या पाठीमागं स्पर्शास्त्र म्हणजे तो हत्ती जमिनीला चिटकून राहावा, स्थिर राहावा याच्यासाठी स्पर्शास्त्राचा मंत्र टाकला आणि ती असणारी भस्माची मुठी त्या हत्तीच्या अंगावरती जालिंदरनाथाने सोडून दिले. ते अस्त्र होता व्यक्त तीव्रपणी गज झाला शांत. या परिमही चरण चतुर्थ सदृढ व्यक्त झाला तो. जालिंदरनाथाने ती भस्माची मुठी हत्तीच्या अंगावरती फेकून दिली. हत्तीच्या अंगावरती ते असणारं भस्म जाऊन आदळल्यानंतर ना हत्ती शांत झाला. हत्तीचे जे काही 4 पाय होते ते पाय स्पर्शास्त्र मंत्रानं जमिनीला चिटकून बसले असं सांगतात. मग म्हणे शिवासी तात सहित येतेचे असावे स्वस्थ चित्त. मी करी पाशी जावणी त्वरित काणी पाहते आणि तो. मग लगेच अग्निदेवतेला आणि महादेवाला जालिंदरनाथाने सांगितलं, महाराज तुम्ही इथंच बसा, कारण तो हत्ती आहे, महाभयंकर हत्ती आहे. मी आताच्या आता त्या हत्तीच्या जवळ जातो आणि त्या काणीपणाथांना घेऊन इथं येतो असं जालिंदरनाथ सांगतात. ऐसे ऐकता वागुत्तर अवश्य म्हणे श्री शंकर. मग तो ते दोन्ही जालिंदर गजापाशी पातला. महादेवाला सांगितलं, जालिंदरनाथाचं बोलणं महादेवानं ऐकलं. सांगितलं, ठीक आहे महाराज, मी आणि अग्निदेव आम्ही दोघे इथं बसतो, तुम्ही जावा त्या हत्तीच्या जवळ आणि कानिफांना घेऊन या. अशा प्रकारे महादेवानं सांगितलं. सांगितल्याबरोबर जालिंदरनाथ एकटे त्या हत्तीच्या दिशेने निघाले. परिमोहनास्त्र प्रतापवंत सर्वांगे गज झाला शांत. निकट जाऊन तयाची त्वरित आदरोक्ती बोलत असे. आणि मोहन अस्त्राचा वापर जालिंदरनाथांनी केलेला होता. भस्माची मुठीवरती मोहन अस्त्र सोडलं होतं. त्यामुळे हत्तीच्या अंगामधलं जे काय असणारं मधमत्सव होते, ताकद होती, ती ताकद हत्ती शांत झालेला होता. त्या मोहन अस्त्रानं मोहून गेलेला होता. त्यामुळे जालिंदरनाथ त्या हत्तीच्या जवळ गेले आणि जवळ जाऊन काय म्हणतात, म्हणे बारे धीरपण कोणी नसे तुझा समान. तुझे करणी दिव्य रत्न महासिद्धीने निर्मिले. जालिंदरनाथ त्या हत्तीच्या जवळ गेले आणि हत्तीला जालिंदरनाथ बोलू लागले, ऐका म्हणले, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ या जगामध्ये कोणीच नाहीये. तुझ्या कानामध्ये दिव्य अशा प्रकारचं रत्न 9 नारायणापैकी प्रबुद्ध नारायण हे तुझ्या कानामधून जन्मणार आहे. म्हणून हे असणाऱ्या जगतामध्ये तू श्रेष्ठ आहे असं जालिंदरनाथ सांगतात. हाक मारुनी बोले त्याते म्हणे प्रबुद्ध नारायण समर्थ. गजकर्णी होवनी व्यक्त अवतार दीक्षा निर्विसी. आणि जालिंदरनाथ बाहेर आहे. हत्तीच्या कानामध्ये प्रबुद्ध नारायण बाळ स्वरूपामध्ये आहे. तर त्यावेळेस बाहेरून जालिंदरनाथाने हाक मारली आणि प्रबुद्ध नारायणाला बोलायला सुरुवात केली. काय बोलतात, तरी आता झडकरी कर्ण सोडूनी हे बाहेरी. तू ते नाम या देहा परी कर्ण काणी पा साजत असे. आणि लगेच त्यावेळेस जालिंदरनाथांनी बाहेरून हाक मारायला सुरुवात केली. म्हणले, हे असणाऱ्या प्रबुद्ध नारायणा, हत्तीच्या कानामधून बाहेर या. हत्तीच्या कानामधून तुमचा जन्म झाला म्हणून तुम्हाला कर्ण कानिपा हे नाव मला योग्य वाटतंय, म्हणून कानिप या नावाने तुम्हाला हाक मारतोय. हत्तीच्या कानातून बाहेर या असं बाहेरून जालिंदरनाथ बोलतात. ब्रह्मवीर्य कर्ण उत्पत्ती म्हणून नाम तुझ प्रती. तू तव कानिपा सर्वज्ञ मूर्ती दृश्यमान होय का महाराज, तुमचा जन्म हे ब्रह्मवीर्यापासून आहे. ब्रह्मदेवाने सरस्वतीला पाहिलं आणि ते असणारं वीर्य हत्तीच्या कानामध्ये पडलं. त्यामध्ये तुम्ही प्रबुद्ध नारायणानं तिथं अवतार घेतलेला आहे. म्हणून तुमचं असणारं कानिफ हे नाव आणि कानिफ नावानं तुम्हाला बोलवतो. त्यामुळं कानातून, हत्तीच्या कानातून बाहेर व्हा, या, दुष्मन व्हा आणि सगळ्याला दिसा असं जालिंदरनाथ बोलतात. कोणी जालिंदराचे वचन बोलत झाला विधिनंदन. हे महाराजा गुणनिधान स्थिर असा महिते. आणि जालिंदरनाथाचं बोलणं
ऐकलं हत्तीच्या कानामधून काणीपणार्थ बोलू लागले. म्हणले महाराज आता माझी पण बाहेर येण्याची वेळ झालेली आहे आणि तुम्ही बोलवलं त्यामुळे मी असणाऱ्या तुमच्या शब्दाला मान देऊन बाहेर येतो. स्थिर राहा, शांत राहा, असं काणीपणात हत्तीच्या कानातून बोलतात. मग त्वरे येऊनी कर्णद्वारी दृष्टी पाहे ब्रह्मचारी सहज करुणी उभय करी नमस्कारी प्रेमाने. मग त्यावेळेस हत्तीच्या कानामध्ये असणारे काणीपणात आहेत. हत्तीच्या कानाच्या जवळ आले. जवळ आल्याबरोबर असणाऱ्या कानामध्ये आहेत. पण ज्या वेळेस कानाच्या जवळ आलं त्यावेळेस षोडश वर्षी वयमान बाळतनु दैदिप्यमान तयाचे तेजे सकळ कानना तेजा माझी डवर पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री नवनाथ महाराज की जय. श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज की जय. श्री चैतन्य काणीपनाथ महाराज की जय. जालिंदरनाथांनी हाक मारल्याबरोबर हत्तीच्या कानामधून 16 वर्षाची मूर्ती बाहेर आली आणि त्या असणाऱ्या काणीपनाथाला जालिंदरनाथांनी आपल्या कडेवरती घेतलं आणि कडेवरती घेऊन ते हत्तीच्या कानामधून सुरक्षित बाहेर काढलं. मग जालिंदरे देवणी हस्ता खाली उतरविला कर्णसूत स्कंदी वावणी प्रेमे स्नेह भरिता शिवापाशी पातला. मग लगेच त्यावेळेस जालिंदरनाथाने काणीपनाथांना हात दिला. हत्तीच्या कानामधून त्यांना खाली उतरवलं. तसंच खांद्यावरती घेतलं. जिथं अग्निदेव आणि महादेवजी बसले होते त्या दोघापाशी जालिंदरनाथ काणीपांना घेऊन गेले. स्कंदीचा उतरवणी ठेवी महिषी म्हणे काणीपा सर्वज्ञ राशी नमस्कारी उमावराशी वीर्यवंता महाराजा. खांद्यावर घेतलेले काणीपनाथांना काणीपांना उतरवलं, जमिनीवरती ठेवलं आणि लगेच जालिंदरनाथांनी सांगितलं हे असणारे कैलासाचे राजे चक्रवर्ती सम्राट महादेवजी आणि या महादेवाला नमस्कार कर असं काणीफाला जालिंदरनाथ सांगतात. त्याते नमोनी जनका समवेत त्रिमूर्तोनी अजितात त्याते नमस्कारुनी त्वरित श्रेयवंत होईका. जालिंदरनाथांनी सांगितलं आधी महादेवाला नमस्कार करा, महादेवाच्या पाया पडा, महादेवाचा आशीर्वाद घ्या. त्यानंतर ना तुझे असणारे आजोबा जे आहेत ते अग्निदेवत आहेत, त्या अग्निदेवतेला नमस्कार करा असं जालिंदरनाथ काणीफांना सांगतात. योग शिवासी करुणी नमस्कार उपरी नविला वैश्वानर त्याहुनी प्रीती अति थोरा जालिंदर नविलासे. मग महादेवाला नमस्कार केला काणीपनाथांनी. महादेवाला नमस्कार केल्यानंतर ना पुन्हा अग्निदेवतेला नमस्कार केला आणि जालिंदरनाथाच्या सांगण्यावरनं दोघांनाही नमस्कार काणीपनाथांनी केला.